कितीही जरी काही केलं तरी श्रेष्ठ कोण आहेत? आम्हीच आहेत. समाजामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये कर्म करत असताना, कार्य करत असताना फक्त एक स्मरणात ठेवा, जो समोरच्या परमार्थाला तुच्छ लेखतो आणि तिथे आपलाच श्रेष्ठ म्हणून जो मिरवतो आणि त्याची निंदा करतो, त्याच्यामध्ये हे विषय हा महत्वाचा, त्याची निंदा करतोय, तो आयुष्यात कधी श्रेष्ठ होऊ शकत नाही. ऐकताय ना? आपला बाप किती श्रीमंत आहे ना, हे जगाला आपण बिनधास्त ओरडून सांगितलं पाहिजे, कारण आपला बाप आहे तो. पण दुसऱ्यांचा बाप किती नालायक आहे सांगायची काय गरज आहे? आपला बाप किती श्रेष्ठ आहे तो तुम्ही जगाला ओरडून सांगा ना, बरोबर आहे की नाही? पण आपला बाप किती श्रेष्ठ आहे हे सांगत असताना दुसऱ्यांचं कसं आहे हे सांगायची गरज नाही ना. आणि मग यांनी सुरुवात केली, तुम्ही भक्त असे, तुम्ही भक्त तसे, तुम्हाला काय मिळणार आहे असं तसं. असे काही आहेत बाजारामध्ये, आयुष्यभर जरी तुम्ही काही केलं तरी तुम्हाला मिळणार आहे. तुला कसं कळलं? आमचाच टिकणार आहे, आमचाच राहणार आहे, बाकी सगळा जाणार आहे. बरं का? म्हणजे इकडे जगद्गुरु तुकोबांची 400-450 वर्षापासूनची जी परंपरा आहे, 700-750 वर्षापासूनची जी माऊलींची परंपरा आहे, कित्येक हजारो वर्षांपासून म्हणजे ही जी परंपरा आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आता आदिनाथ म्हणजे त्या टायमाला आपण नव्हतो, कोणच नव्हतं, आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा, सांगू का, आपलं कोणच नव्हतं तेव्हा महादेव होते. बरोबर ना? सगळ्या सृष्टीची निर्मिती, नवे नवे सप्त ऋषींची निर्मिती, जे आपण कुळ गोत्र या सगळा जो उच्चार करतो त्यांची निर्मिती कोणी केली? सबका बाप आहे हो, सर्वांचा बाप आहे तो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादी निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार चोजविले. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी, या प्रांगणामध्ये, या मंडपामध्ये हे प्रवचन आयोजित केलेलं आहे किंवा श्रवण करतोय. परंपरा कुठून आहे? तिथून आहे, तिथून परंपरा आहे ती. बरं, एवढी अगदी अशा प्रकारे परंपरा असताना सुद्धा विहिरीतल्या बेडकांना आवाज करायला काही वाटत नाही का? तुमचं संपणार आहे, जरा विहिरीतून बाहेर आहे, मग तुला कळेल जग किती मोठं आहे ते. बरोबर आहे की नाही? जग किती मोठं आहे, जरा विहिरीतून बाहेर आहे, मग कळेल. अशा प्रकारे तो योगी त्या भक्ताला म्हणायला लागला, तुम्हाला काय मिळणार आहे हे सगळं काही करून? तुमच्यात काय पॉवर आहे, काय सामर्थ्य आहे? आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, आमच्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त बळ आहे. बरं का? जास्त बळ आहे. आता तुम्ही कशासाठी परमार्थ करताय, भक्ती करताय ना, हे तुमच्या विचारावर अवलंबून आहे. सगळेच देवाची प्राप्ती व्हावी म्हणून परमार्थ करत नाहीत, पण जे देवाचीच प्राप्ती व्हावी म्हणून परमार्थ करतात ना, त्यांच्या आयुष्यात देव कधीच कमी पडून देत नाही, कधीच कमी पडू देत नाही, कसलीच कमी पडू देत नाही. आम्ही याच्या त्याच्यासाठी जर परमार्थ करत असू ना, याच्या त्याच्यासाठी हे मिळावं ते मिळावं, ऐका, निर्माण केलंय ते जर तुम्ही मागत असाल ना, तर निर्माता देईलच असं नाही. निर्मात्याला जर मागत असाल तर निर्माण केलेलं सगळं तुमचंच आहे, सगळं तुमचं आहे. फरक कळतो ना? आता हा योगी आहे, यांच्याकडे सामर्थ्य भरपूर, म्हणजे काहीही करून दाखवतील ते, कुठल्याही प्रकारे काही फेरबदल करून दाखवतील, काही असो. आता तो भक्त बिचारा होता, हात जोडते, बाबा ठीक आहे, तुम्ही श्रेष्ठ तर तुम्ही श्रेष्ठ, आमच्याकडे काय आहे? याला भक्त म्हणतात. मोठ्या बापाचं म्हणणं काय, एवढं विशेष काय बाबा, ठीक आहे, तू मोठ्या बापाचा. आणि हा भक्ताचा गुण आहे, बरं का? अभिमान अहंकाराने वागणं हे भक्ताचा गुण नाही. नम्रतेने वागणं, नम्रतेने कार्य करणं हा भक्ताचा पहिला गुण आहे. तुमच्याकडचं ज्ञानही तेव्हाच शोभून दिसते, विद्या विनयेने शोभते. नम्रता जर आमच्याकडे असेल तर ते ज्ञान शोभून दिसत असते, ज्ञान शोभून दिसत असते. बरं का? नम्रता जर असेल तर. काय झालं आता? तो भक्त म्हणतोय ठीक आहे, तू श्रेष्ठ तर तू श्रेष्ठ दादा, तू मोठा आहेस. हा म्हणतोय तसं कसं, नुसतं बोलून कसं चालेल? त्यासाठी परीक्षा तर घ्यायला पाहिजे ना, नुसतं बोलून कसं चालेल? परीक्षा घ्यायला पाहिजे. मग म्हणे काय घ्यायची परीक्षा? म्हणे काय नाही, या सागरामध्ये तू लपायचं, मी तुला ओळखायचं. मी जर ओळखलं तर मी श्रेष्ठ, मी लपलो, तू जर मला ओळखलं तर तू श्रेष्ठ. म्हणे कशासाठी एवढं सगळं का करायचं? बरं का? कशासाठी करायचं एवढं? नाही म्हणे, केलं पाहिजे ना, कारण कोण श्रेष्ठ हे तर समजायला पाहिजे, श्रेष्ठ कोण हे तर समजायला पाहिजे. तर म्हणे परीक्षा तर काहीतरी पाहायला पाहिजे ना आपण. म्हणे
मी तर म्हणतो की तुम्हीच श्रेष्ठ आहात, कशाला परीक्षा नाही नाही म्हणे, परत आपण बघितली पाहिजे म्हणे, असं आपण करूया. ठीक आहे. मग आता अगोदर काय झालं माहितीये का, जो योगी होता ना तो त्या सागरामध्ये गेला. योगी अगोदर सागरामध्ये गेला बरं का. आणि मग आता शोधायचं कोणी, तर त्या भक्ताने शोधायचं. भक्ताने शोधायचं म्हटल्यानंतर भक्ताने भगवंताच्या चरणी प्रार्थना केली, देवा ही मोठी एक परीक्षा आहे आणि तूच या ठिकाणी मला सांभाळणार आहेस किंवा तूच मला या ठिकाणी सामर्थ्य बळ देणार आहेस. देवाचं नामस्मरण केलं, देवाचं स्मरण केलं, डोळे उघडल्या बरोबर त्या सागराकडे सर्वत्र बघितलं. सगळे मासे एका साईडला आहेत, एकाच प्रकारचे, सगळ्या मगरी एका प्रकारचे, सगळे जलचर एका प्रकारची, आणि वेगळ्या प्रकारचा असलेल्या माशाच्या मानगुटीला पकडलं, वरती आणलं. म्हणे का रे बाबा तूच का? म्हणे हो मीच, बरोबर पकडलं. बाहेर काढल्याबरोबर मग तो म्हणतोय कसं काय ओळखलं? म्हणे सगळी मासे एका बाजूचे होते, एका प्रकारे बरोबर, सगळ्या मगरी वगैरे जलचर सगळी बघितली मी, सगळी बेडकं वगैरे एका प्रकारची होती. हा वेगळ्या प्रकारचा आहे म्हटल्यानंतर समजतंय ना. ज्याला भक्ती कळली नाही ना तो वेगळ्या प्रकारेच राहायचा प्रयत्न करतो बरं का. तो समरस व्हायला कधी वेळ म्हणजे कधी मागत नाही. ज्याला देव कळला नाही ना त्याचं वेगळंच असतंय काहीतरी, त्याचं वेगळंच असतंय. इथे काय सांगितलेलं माहितीये का, निवेशिसी मयवात हृदवन संशय. भगवंत म्हणतात तुम्ही माझ्या ठिकाणी निवास करा, समरस व्हाल, वेगळं पण उरणार नाही. मी तू पण ऐसे उरे नाही उरणार. पण कधी? ज्या वेळेला मी मन आणि बुद्धी देवाच्या चरणी अर्पण करू तेव्हा. मयव मन आदथ मय बुद्धी निवेशय हा निवेशिसी मयवात हृदवन संशय हा. बरं का. तर मग काय झालं, आता वेळ आली त्या भक्ताला त्या सागरामध्ये जाण्याची, आणि तो भक्त सागरामध्ये गेला आणि योगी आता शोधायला लागला त्याला. बरं का. योगी शोधायला लागला. आणि मग योगी शोधायला लागल्यानंतर शोधतोय. त्यांनी सगळे मासे बघितले, सगळे बेडकं बघितली, सगळ्या मगरी बघितल्या, सगळे जलचर होती ना सगळं बघितलं त्याने, पण त्याला काही शोधताच आलं नाही, सापडलंच नाही. शेवटी बाहेर आला, हात जोडले, आणि तो योगी जो आहे तो म्हणतोय बाबा जसं असशील तसा बाहेर ये, मी हारलो, मला नाही ओळखतायत, मला नाही शोधतायत तुला, मी हारलो दादा, आता ये बाहेर तू. तेव्हा तो बाहेर आला, हात जोडले, आणि मग त्याला नमस्कार केला. रामकृष्ण हरी म्हणे, रामकृष्ण हरी. आता मला पहिले सांग म्हणे. तो योगी त्या भक्ताला विचारतोय, मी सगळे मासे बघितले, मी सगळी जलचर बघितली, मी सगळ्या मगरी बघितल्या, मी सगळी बेडकं बघितली, जेवढे जलचरे होते तेवढे सगळे बघितले, पण तुला मी काही शोधू शकलो नाही. कारण काय? नेमका तू झाला तरी काय होता? तेव्हा त्या भक्ताने उत्तर दिलं, मी सागरच झालो होतो दादा, त्यामुळे वेगळं पण उरलं नव्हतं, आणि वेगळं पण जर उरलं नव्हतं तर तू मला ओळखू शकलास नाहीस. त्यामुळे आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये परमार्थ करायचंय, भक्ती करायचंय, देवदेव करायचंय, देव कार्य करायचंय, धर्म कार्य करायचंय. कशासाठी करायचंय? आमचं वेगळं पण उरता कामा नाही, आम्ही समरस झालो पाहिजे. तृणा अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आता इथे काय आहे, नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की सगळ्या प्रकारचं पाप तुमचं भस्म करेल. ज्याप्रमाणे एखाद्या गवताच्या गंजीला एक छोटीशी माचीची काडी लागल्यानंतर सगळी भस्म होते की नाही, तसं नामस्मरण केल्यानंतर किती मोठं पाप जरी असेल, किती मोठं, तरी सुद्धा ते नामसंकीर्तन साधन पै सोपे, पळतील नाही, जातील नाही. पळालेली परत येतात, गेलेली परत येतात मामा, बरं का. जळतील पापी जन्मांतरीचे, जळालेली परत येत नाहीत, जळालेली परत उगवत नाहीत. एवढं सामर्थ्य आहे. दुसरं इथेच काय, अनंत अपराध जरी आम्ही केलेले असतील ना तरी सुद्धा त्याच्यातून मुक्त होण्याचा मार्ग फक्त पश्चाताप झाला पाहिजे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करू ते अर्जुना. ज्ञानाग्नी असा आहे की सगळ्या कर्माचं भस्मसात करतात. भगवंत म्हणतात आम्हाला फक्त जाळता आलं पाहिजे, पळवून नाही लावायचे त्यांना, हाकलून नाही काढायचे त्यांना. बरं का. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वय भावना कल्पना इष्णा वासना आपसा ममता तृष्णा कमी आहेत का? गुण आहेत ना, रजगुण तमगुण सत्वगुण, मन आहे, बुद्धी आहे, सगळ्या प्रकारचं कार्य या ठिकाणी चालू आहे. आम्हाला काय करायचं आहे बघा. साधं उदाहरण आहे, आपण सगळे शेतकरी आहोत. आता आपण राबणी करतोय की नाही, राबणी माऊली, बरोबर की नाही. ती राबणी करत असताना कमीत कमी माऊली 3 ते 4 इंच जागा आतमध्ये जळली जाते गरम होऊन. एवढा पाला आपण रचतोय, खरं आहे की खोटं आहे? पाला किती रचतोय आपण तो? कशासाठी? 3 ते 4 इंच अंतरावर खाली असलेलं बीज सुद्धा जळलं पाहिजे. आम्ही जे पेरू तेच उगवलं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त सगळं बीज जळून गेलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे जी जागा आम्ही जाळतोय ना, राबणी करतोय ना, ती जागा भुसभुशीत झाली पाहिजे.
म्हणजे आम्ही जे पेरतोय ते व्यवस्थित तिथे उगवलं पाहिजे. त्याचा पहिला उद्देश काय असतो? जुनं जे बी आहे ना ते सगळं जळून गेलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? माऊली काय झालं माहितीये का? मुंबईच्या शेठने एका इकडे जागा घेतली, जमीन घेतली त्याने, आणि जागा घेतल्यानंतर तो नेहमी येणं जाणं ठेवलं त्याने. काही शेतकरी त्याचे मित्र झाले इकडचे. तो बघायला लागला शेती कशी काय करतात, काय काय. त्याला एक बऱ्याचशा प्रकारे असं पाहायला मिळालं की आम्ही जे भात पेरतोय तेच भात तसंच उगवतंय. कोणी घोसाले लावली की त्याला घोसालेच येतात, कारली येत नाहीत. कारली लावली की कारलीच येतात. असं बरंच त्याला अनुभव आलं बरं का. मग त्याने एकदा काय केलं माहितीये का? असा विचार केला की म्हणे आपण जे पेरतोय जसं पेरतोय तसंच उगवतंय. बरोबर आहे की नाही? मग त्याने विचार केला की आपल्याला कच्चे शेंगदाणे जमत नाही, आपल्याला भाजलेले शेंगदाणे आवडतात. हा काय बोललं ते? आपल्याला कच्चे शेंगदाणे आवडत नाहीत, आपल्याला कुठले शेंगदाणे आवडतात खायला? भाजलेले शेंगदाणे आवडतात. मग आपण जर भाजलेले शेंगदाणे पेरले तर भाजलेलेच भेटतील ना, कारण तो कुठला होता बरं? बरं का? भाजलेले शेंगदाणे पेरले, पाणी द्यायला सुरुवात केली, खत बीत द्यायला सुरुवात केली. मला सांगा ना किती दिवसात उगवले असतील? 15 दिवसात, महिनाभरात, वर्षभरात. बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. आमचे वासनेचं बीज आम्हाला भाजता आलं पाहिजे, आम्हाला कामाचं बीज भाजता आलं पाहिजे, आम्हाला क्रोधाचं बीज भाजता आलं पाहिजे, आम्हाला लोभाचं बीज भाजता आलं पाहिजे. ज्या वेळेला ते भाजून आम्ही लोकांनी किती जरी खत पाणी घालायचा प्रयत्न केला तरी निघणार नाही. एकीकडे हजारो वर्ष तपश्चर्या करणारे विश्वामित्र आहेत, ऋषी आहेत की नाही? हजारो वर्ष तपश्चर्या करणारे. पण झालं काय बरं? जंगलामध्ये आहेत, वनामध्ये आहेत, ध्यानस्थ बसलेले आहेत. घुंगरांचा आवाज आला का, खुलखुल्यांचा का, पैंजनांचा, जे काय त्यावेळेला असेल अलंकार ते पायातलं आला आवाज. त्यांना आवाज आल्यानंतर त्यांनी विचार करायला पाहिजे होता की जर एकांतात बसलेलं, ध्यानस्थ बसलेलं आहे, जंगलामध्ये, वनात जर आणि अरण्यात जर बसलेलो आहे, तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कोला पायाला घुंगरू बांधून येणार नाही, हरिण पायाला घुंगरू बांधून येणार नाही. म्हणजे अर्थी घुंगरांचा आवाज आहे त्या अर्थी, पैंजनांचा आवाज आहे त्या अर्थी. पण त्याच्या मनाने त्याला सांगितलं, अरे तुला कुठं सगळे डोळे उघडायचे, थोडस तर उघडून बघ, थोडे तर डोळे उघडून बघ. तुम्हाला माहितीये का, एखाद्या लहान मुलाला आपण सांगितलं ना, हे बाळा तू त्या रस्त्यात जातोय बरोबर आहे, पण तुला माहितीये का त्या काकाची ना आपली भांडण झाली, त्यांच्या घराकडे बघायचं नाही, हो का? बघून गेल्याशिवाय राहणार नाही. तिथं गेलं का त्याला आठवण येणारच, तो बघणारच. त्या पद्धतीने आपल्या मनाची अवस्था आहे. जे करायला नाही म्हटलं ना, बघू तर घरी काय होत आहे, काय होते त्यात एवढं, असं त्या मनाकडे येतंय. आणि मग त्यांच्याकडे एक विचार आला की बघू तर खरी काय होतंय. म्हणून त्यांनी थोडेच डोळे उघडले. पण ऐका, थोडे डोळे उघडून बघितल्यानंतर सर्व डोळे कधी उघडले हे त्यांनाही कळले नाहीत, आणि उघडलेले डोळे त्यांना मिटता आले नाहीत. इकडे आम्ही ते बीज का भाजायचं आहे, तर त्यांच्यावर जर आम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल, खऱ्या अर्थानं आम्हाला जर कर्माने परमार्थ करायचा असेल, आचरणाने परमार्थ करायचा असेल, तर त्यासाठी आम्ही पहिला हा विचार केला पाहिजे, वासनेचं बीज आम्हाला भाजता आलं पाहिजे. बरं का? तुम्ही किती अभ्यास करताय, किती वाचन करताय, तुम्ही किती पोथ्या काढून बसताय, याला परमार्थ म्हणत नाही. तो पुन्हा एकदा ऐका, आम्ही परमार्थ कसा करावा ना हे शिकावं म्हणून वाचायचं आहे. आम्ही कसं जगावं, वागावं हे आम्हाला कळावं म्हणून आम्ही हे वाचायचं आहे. पण ते वाचणं म्हणजे परमार्थ नाही, तुमचं जगणं वागणं म्हणजे परमार्थ आहे. तुम्ही काय करताय, कसे जगताय, वागताय ना. कारण आमचा गीता ग्रंथ सुद्धा आम्हाला शिकवतोय, कर्म करणं हीच भक्ती आहे, आणि कर्म करणं यालाच परमार्थ म्हणतात. बरं का? मग आम्ही या ठिकाणी देव कार्य, धर्म कार्य करत असताना कशा प्रकारे केलं पाहिजे, तर एक साधं उदाहरण तुम्हाला कसलं दिलं बघा, पाण्याचं. ते पाणी सुद्धा जिथून निर्माण झालंय तिथे गेल्यानंतर ते काय होतंय, समरस होतंय. दुसरं, आपण काकड्यामध्ये नेहमी म्हणत असलेला अभंग, लवण मेळविता जले नो हे सारिता निराळे, लवण मेळविता जले. मीठ कशापासून निर्माण झालंय बरं? मीठ काय झाडाला येतंय का? मिठाची काय वेळ असते का? पाण्यापासूनच निर्माण झालंय ना. पण मला सांगा ना, ते मिठाचा जर संपर्क पाण्याशी आला तर वेगळं पण उरतंय, त्याचं समरस होतंय ना ते.
लवण मेळविता जले नोहे सारिता निराळे, त्याला निराळ करता येत नाही. तसं आम्हाला सुद्धा ज्यावेळेला मी परमार्थ करता करता देवाचं नामचिंतन करतो, समरस होतो ना, त्या ठिकाणी एकाग्र होतो ना, एक चित्ताने त्या ठिकाणी रममाण होऊन जातो ना, त्या वेळेला आम्हाला आमचं वेगळं पण उरता कामा नये, आमचं वेगळं पण उरता कामा नये. त्याप्रमाणे आम्हाला कार्य करता आलं पाहिजे, त्याप्रमाणे आम्हाला जगता वागता आलं पाहिजे. आमचं जगणं वागणं म्हणजेच परमार्थ आहे, आमचं राहणं वागणं म्हणजेच परमार्थ आहे, बरं का. म्हणून संत म्हणतात प्रत्येक माणसाने देव व्हावं, आणि देव होण्यासाठीच नरदेव आहे ना, ऐकताय ना. देव पाहण्यासाठी कमी, देव होण्यासाठी जास्त. नरदेह देव होऊन देव पाहण्यासाठी आहे, देव होऊन देव पाहता आला पाहिजे, बरं का. संतांना असं वाटतं की प्रत्येक माणसाने देव व्हावं, पण देव होता नाही आलं ना तरी माणसाने माणसाशी माणसासम वागणे, तेवढं जरी आम्हाला जगता वागता आलं ना, माणसाने माणसाशी माणसासम जरी जगता वागता आलं ना तरी आमच्याकडून परमार्थ घडतो असं म्हणायला हरकत नाही, आमच्याकडून भक्ती घडते असं म्हणायला हरकत नाही, बरं का. एकदम साधं उदाहरण आहे. प्रत्येक प्राण्या पक्षाकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. म्हणून तर दत्तगुरूंचे अनेक गुरु, पण 24 गुरूंचा उल्लेख आहे कशामध्ये, भागवतामध्ये. तर दत्तगुरूंनी किती गुरु केले, 24 गुरु केले. कसे गुरु केले, मग त्याचं वर्णन करतात. जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाणं, गुरु से आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. तुम्हाला चांगलं कुठे पाहता येतंय का ते बघा, चांगलं कुठे शिकता येतंय का ते बघा, चांगलं शोधा, चांगलं शोधा, बरं का. आणि चांगलं जर शोधता आलं ना तर आमच्या पण जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. गुलाबाचं फुल आवडतंय ना, मग जवळ जावं, त्याचा गंध घ्यावा, पण तो माणूस त्या गुलाबाला विचारतोय, दादा तू एवढा सुंदर, तू एवढा चांगला, तुझा एवढा सुगंध चांगला, तरी तुला काटे का रे, तुला काटे का. तेव्हा त्या गुलाबाने सांगितलं, हा दृष्टिकोन जोपर्यंत तुझा बदलत नाही ना तोपर्यंत माझा सुगंध तुला घेता येणार नाही. काटे पाहण्यापेक्षा गंध घेणं बाजूला हो ना, काय सुगंध घेणे बाजूला हो. आम्ही काटे पाहतो, त्या माणसाकडे किती वाईट गुण आहेत ते पाहतो, चांगले गुण पाहत नाही. म्हणून आम्ही एकमेकाचा द्वेष करतो, मत्सर करतो, तिरस्कार करतो. संतांनी काय केलं माहितीये का, वाईट जर असेल तर त्याच्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न केले. ऐका, वाईट जर असेल तर त्याच्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न केले, चांगल्या गुणांचा अभ्यास केला, चांगल्या गुणांचा अभ्यास केला. एकदा जंगलामध्ये वणवा लागला, वणवा, बरं का. आणि वणवा लागल्यानंतर त्या वणव्यातून, त्या आगीतून, त्या अग्नीतून सुटण्यासाठी, त्याचा दहा लागू नये, त्याची झळ लागू नये म्हणून जो तो प्रत्येक प्राणी पक्षी असा प्रयत्न करायला लागला, पळायला लागले. कीटक जीव छोटे छोटे जे होते ना ते सुद्धा असे पळायला लागले, जेणेकरून त्याचा दहा आम्हाला लागता कामा नाही, त्याची झळ आम्हाला लागता कामा नाही. ऐकताय ना. बरेचसे तेवढ्या जागेतले प्राणी पक्षी जे काही होते ते लांब वर गेले आणि लांब वरून पाहायला लागले त्या अग्नीचा भडका किती आहे, तो अग्नी कशा प्रकारे आहे, बरं का. कुठेतरी काही असं झालं ना का माणसाला लांब वरून पाहायला मजा वाटते, नाही का. काय कारण तो पाहतोय तिकडे वणवा लागलाय, आपल्याकडे कुठे अजून आहे, पण त्याचा भडका आपल्यापर्यंत कधी पोहोचेल सांगू शकत नाही ना. आणि ते ज्या वेळेला असं निरीक्षण करत होते ना त्यावेळेला त्यांना एक अशी छोटीशी चिमणी तिकडे घरट्या मारताना दिसत होती, बरं का. ती जायची तिकडे त्या वणव्या, परत पुढे कुठेतरी जायची, पुन्हा तिकडून इकडे यायची, त्या वणव्यापर्यंत यायची, पुन्हा तिकडे जायची, पुन्हा त्या वणव्यापर्यंत यायची. अशा बऱ्याच फेऱ्या झाल्या. आणि मग ती चिमणी जी होती ना ती अशी बऱ्याच फेऱ्या मारल्यानंतर ह्या इकडे बसलेल्या त्या पक्ष्यांमध्ये येऊन शांत बसली. त्यावेळेला त्या पक्ष्यांनी विचारलं त्या चिमणीला, तुझी पिली तिथं होती का, तुझं कोणी अडकलेलं होतं का तिथे, तुझं कोणी राहिलेलं होतं का तिथे. मग आम्ही किती वेळापासून असं निरीक्षण करत होतो की तू लांबवर तिकडे कुठेतरी जायची आणि परत त्या वणव्यापर्यंत यायची, परत तिकडे जायची, परत वणव्यापर्यंत यायची, असं का. त्यावेळेला त्या चिमणीने सांगितलं, काही नाही म्हणे, ज्या वेळेला मला समजलं ना वणवा लागलाय तेव्हा लगेचच मी बाजूला असलेल्या त्या नदीवर गेले, चोचीमध्ये पाणी आणलं आणि त्या वणव्यावर टाकलं, चोचीमध्ये पाणी आणलं आणि वणव्यावर टाकलं, चोचीमध्ये पाणी आणलं, वणव्यावर टाकलं. जोपर्यंत माझ्यामध्ये ताकद होती, शक्ती होती, जोपर्यंत बळ होतं तोपर्यंत मी पाणी टाकत होते. आता थकले म्हणून तुमच्यात येऊन बसले. चिमणीचं हे बोलणं ऐकून कदाचित तुम्हालाही हसू आला असेल. चिमणीचं हे बोलणं ऐकून तुम्हाला सुद्धा थोडस असं वेगळं वाटलं असेल की चिमणीच्या चोचीमध्ये किती पाणी येणार आहे.
आणि वणवा तर एवढा मोठा भडकलेला, त्याच्यावर काय परिणाम झाला असेल त्या चोचीतल्या पाण्याचं? हा प्रश्न जसा आपल्याकडे आला की नाही, जसा हा विचार आपल्याकडे आला की नाही, तसाच विचार त्या अनेक पक्ष्यांकडे आला आणि पक्षी त्या चिमणीकडे पाहून उपहासाने हसायला लागले आणि हसता हसता म्हणतात, काही फरक पडला का? मग काय म्हणतात, तुझ्या चोचीतल्या थेंबर पाण्यामध्ये काही फरक पडला का? वणवा विझला का? मग तेव्हा चिमणीने दिलेलं उत्तर ऐका काय आहे. वणवा विझला नाही आणि विझणार नाही हे मलाही माहिती होतं. माझ्या चोचीतल्या पाण्यामध्ये वणवा विझणार नाही आणि विझलेला नाही हे मलाही माहिती आहे. पण ऐका ना, ज्या वेळेला ह्या वणव्याचा इतिहास लिहिला जाईल ना, त्यावेळेला कमीत कमी आग लावणाऱ्यांमध्ये माझं नाव येणार नाही, तर आग विझवणाऱ्यांमध्ये माझं पहिलं नाव असेल. आणि आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये एकच काम करायचं आहे की आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना, आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना आग लावणाऱ्यांमध्ये नाव येण्यापेक्षा आग विझवणाऱ्यांमध्ये नाव आला पाहिजे. यासाठी प्रयत्न करा. तुमचं जीवन, तुमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही.